नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर चिन्मय हा अगदी आपण बघायचं झालं तर इथे दाखल झालाय. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला वळवलंय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावीकरिता यावेळेस कॉल आहे आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होत आहे. दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 13 अंकांवर 13 रन्स ऑन कार्ड 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अजून सुद्धा करणमाळी एक एंडे आहे आणि एक एंडे आताच नव्याने बॅट्समन दाखल झाला चिन्मय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. व्हाईटचा इशारा विजय जाधव दर्शवतायत. एक एंडे आपण बघू शकतायत विनय आहे स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये. अतिरिक्त धावीची जोडणी या ठिकाणी होईल. अतिरिक्त धावीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 14 अंकांवर 14 रन्स ऑन कार्ड 14 धावा. गावदेवी धानिव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीकरिता आव्हान दिले तेजल 11 वालिव या संघाला. बॉडी लाईनला मात्र हा चेंडू आदळला गेलाय. अगदी बघायचं झालं तर जिथून ही एक धाव कंप्लीट केली जाईल एकेरीच्या स्लेंथ करिता जास्तीत जास्त ओळखला जातो. बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये गावदेवी धानिव संघ मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता सहभाग नोंदवताना अगदी आज स्वतः आयोजक आहेत आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जोरकस मारण्याचा प्रयत्न धाव घेण्याकरिता फोर्स गेलात कारण की कीपर बराच लांब आहे. परंतु क्रिकेटमध्ये लालच बुरी बल आहे आणि जिथे म्हणायचं झालं तर थ्रो डायरेक्टली केला जय विश्वकर्मा याच्या माध्यमातून. खूप चांगला थ्रो आणि जिथे मात्र फलंदाज बाद होईल निलेश सांबरे धावचीच्या रूपाने बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. मागील मॅचचा हिरो अगदी झिरोच्या रूपाने मात्र तंबूच्या आश्रयाला जात आहेत आणि जिथे धावचीच्या रूपाने खेळाडू बाद झाले थोडेसे निराश आहेत संदीपवर कारण की कॉल होता संदीपचा. संदीप व्यवस्थित पोहोचले परंतु जय विश्वकर्मा यांनी हेरलं की नॉन स्ट्राईक एंडला पोहोचणं मुश्किल आहे आणि त्या दिशेने मात्र थ्रो केला आणि तदनंतर नंतर विश्वकर्मा याने आपला गोटीलेम दाखवला. सुपर. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. एकही धाव ही स्कोर कार्डवर आली नाहीये. 3-3 षटकांचे सामने आहेत. यानंतर होणारा सामना मुफस वसई फाटा आणि त्यांच्या समोर खेळताना ब्रह्मेश्वर कळम हा संघ बघायला मिळेल. एसव्हीएन वाशिम संघ थँक्यू सो मच. आपण बऱ्याच लांबनं या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता आपणा सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. अगदी चांगला संघ जेव्हा जेव्हा पराभूत होतो तेव्हा एका नव्या उमेदीने मात्र तो नक्कीच उतरतो. नक्कीच आजचा दिवस तुमचा नाहीये परंतु उद्याचा दिवस नक्कीच तुमचा राहील. देतोय आपण वाशिम संघांना शुभेच्छा. नेक्स्ट वाटचालीकरिता 2 चेंडूंचा खेळ झालाय. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशरफ याला आपण बघू शकतायत. अशरफ सज्ज झाला या नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला संदीप सांबरे स्ट्राईक रोटेट झाली. जसा नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागलं. नंदन विश्वकर्मा पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. पंचांच्या डावीकडून मारा करण्याकरिता सुसज्ज होतील. 2 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलाल्यांची डिलिव्हरी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फोर्सिंग स्ट्रोक होता. चेंडूला स्टॉप केलं जात आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एकेरीच्या साह्याने धावफलक सिंगल रन्स ऑन कार्ड 1 धाव ही स्कोर कार्डवर लागले गेले. चांगल्या स्थितीमध्ये जर तेजल 11 वालिव संघाला यायचं असेल तर संदीप सांबरे आणि अशरफ याची फलंदाजी त्या पद्धतीने होणं खूप महत्वाची गोष्ट असेल. यावेळेस हलक्याशा हाताने दिशा दर्शवण्याचा प्रयत्न. काय वेगवान डिलिव्हरीज हाताळल्या जात आहेत नंदनच्या माध्यमातून. हिट द डेक ही आतापर्यंत त्याची गोलंदाजी करण्याची शैली आहे. एकंदरीत कीपर बघायचं झाला तर 15 ते 20 फूट मात्र यस्टॅम्प पासून दूर आहे म्हणजेच वेग भन्नाट आहे आणि त्या वेगाचा आपण बघू शकताय. प्रतिसाद घेतील का फलंदाज. यावेळेस ब्लाइंड झालेत. ब्लाइंड स्ट्रोक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील 1 धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. फेकी झाले. फेकी होईपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 3 रन्स ऑन कार्ड. विनय एक एंड आपण बघू शकता बॅकअप करिता आले होते. 2 धावा रोखू शकत नाहीये. धावफलक 3 या अंकांवर. दुपारच्या सत्रानंतर हळूहळू आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये वळतोय परंतु पावसाळी रबर क्रिकेटमध्ये सेशन कशा पद्धतीने कंप्लीट होतं हे समजत नाही. यावेळेस पॉइंट मध्ये परंतु क्षेत्ररक्षक आहे विश्वनाथ जाधव चुकी केले. यावेळेस 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. बॅकअप करिता क्षेत्ररक्षक नव्हते.
पॉइंटच्या रिझन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवला गेला होता, परंतु एन मुवमेंटला बघायचं झालं तर विश्वनाथ जाधव करणं सुद्धा चुकी होते. या 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट केल्या. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 5 अंकांवर. विश्वनाथ जाधव तेच दर्शवतात की बाउंड्रीला अजूनही 2 ते 3 फूट मागे आहे. आणि जिथे बघायचं झालं तर या 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 5 रन्स ऑन कार्ड, 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. खूप चांगलं षटक हाताळलं गेलं, संधी सुद्धा मिळाल्या, परंतु थोडासा पाऊस असल्या कारणाने चेंडू ग्रीप होणं तेवढंच सोपं नाहीये. बघायला आणि पाहायला सर्व गोष्टी सोप्या वाटतात, परंतु जेव्हा आपल्यावरती परिस्थिती ओढावते तेव्हाच मात्र आपल्याला त्या परिस्थितीचं भान राहतं. आणि क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी प्रामुख्याने लागू होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सेकंड स्पेलमध्ये अ ब्लॅक डायमंड ऑफ धानिव क्रिकेट मिस्टर विश्वनाथ जाधव गोलंदाजी ट्रॅकवर. आणि विश्वनाथ त्याचं स्वागत एक उत्तुंग षटकाराने केलंय. लांब पल्ल्याचा मेगा हिट. एकंदरीत बेसबॉल मध्ये आपण बघितलं एक चांगल्या पद्धतीने होम रन असतं आणि त्याच पद्धतीने मात्र या स्ट्रोकला एक्झिक्यूट केलंय. सुपर स्ट्राईक मिडल ऑफ द बॅट आणि 6 धाब्यांची मोहर. 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा. यावेळी साखू टप्प्याचा चेंडू जास्तीत जास्त बाउन्स आहे. पंच परत फाटेल. अगदी बसून मॅचचा बघा आपण बघू शकता पंचगिरी करत आहे, परंतु अपडेट आपल्यापर्यंत अॅक्युरेट आले. वाईट बॉल, वाईट चेंडूच्या इशाऱ्यानंतर धावफलक 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन कार्ड. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच पद्धतीचा चेंडू. यावेळेस नोचा इशारा येईल नो डाऊट, कारण की हा दुसरा बाउन्सर यस वाईटच दर्शवलाय. पंचांच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. जिथे बघायचं झालं तर पहिला बाउन्सर आदळला गेला. पंच थोडंसं डिस्कस करतायत आणि हा यस नोचा इशारा. पंचांनी डिसिजन रिव्हर्स घेतलाय आणि इथे फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू आपण बघू शकता जास्तीत जास्त बाउन्स बघायला मिळाले. फ्री हिटचा इशारा ऑन असल्यानंतर एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता पळाले दोन्ही फलंदाज. दुसरी धाव कंप्लीट केली गेले 2च धावेवर आणि वाईटचा इशारा आलाय. म्हणजेच अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा आता येत असताना स्कोर कार्डवर 16 धावा या स्कोर कार्डवर. खराब गोलंदाजीचं कृत्यकरण म्हणावं लागेल, कारण की पहिला चेंडू षटकार आल्यानंतर लगातारचे 3 चेंडू स्वैर फेकलेत. फ्रीटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन असेल. पुन्हा एकदा पंच यावेळेस वळतील की नाही प्रश्नचिन्ह आहेत. सतीश राजभर जज करतायत आणि आपल्यापर्यंत हात फैलावेत. म्हणजेच हा व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफलक 17 या अंकांवर. हे काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ जाधव अगोदर एक झेल सोडली, तदनंतर आतापर्यंत 4 लगातार चेंडू अवांतरच्या स्वरूपाने हाताळल्यात. अजून सुद्धा फ्री हिट हा मैदानाच्या आतमध्ये ऑन असेल नो डाऊट. फ्रीटचा चेंडू ऑन साईडला. आखू टप्प्याच्या चेंडूला काय स्ट्रोक केलाय. व्हॉट अ स्ट्राईक, व्हॉट अ स्ट्रोक. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सुपर पद्धतीने चेंडूला वळवलंय 6 धावेंकरिता. अफलातून बॅटिंग बाय संदीप सांबरे. धावफलक 23 अंकांवर. आणि पुन्हा एकदा नोचा इशारा झालाय पंचांच्या माध्यमातून, कारण की पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत आणि जिथे म्हणायचं झालं तर ही चुकी खूप महागात पडणार आहे, कारण की क्षेत्ररक्षक चेंज केले आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण बघू शकतायत नोचा इशारा पंचांनी दिला. हे छोटे छोटे नियम आहेत, ते तुम्हाला लक्षात असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की फ्रीटच्या चेंडूवर तुम्ही क्षेत्ररक्षक चेंज करू शकत नाही. एक चेंडूवर 19 धावा हा सुद्धा रेकॉर्ड झालाय. आणखी एक चेंडू फ्लाय होतोय हवेमध्ये आणि पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय. यस इट इज अ षटकार. धावफलक सैरा वैरा पडलं जाते. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 30 धावा. ओहो 25 धावा आतापर्यंत 2 चेंडूंकडे खर्च केल्या गेल्यात. हा सुद्धा रेकॉर्ड होत असताना या खेळपट्टीवर अगदी आपण बघायचं झालं, म्हणून म्हटलं की क्रिकेट अनसर्टनिटी गेम आहे. पुन्हा एकदा आखू टप्प्याच्या चेंडूला फोर्स केले ऑन साईडला. शॉट ऑन पूल. पूलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. संदीप सांबरे वॉल बॅटिंग. 3 चेंडू गणिक 31 धावा. हेच बघणं मात्र शिल्लक होते या स्पर्धेमध्ये, म्हणून जादव स्पोर्ट्स ही स्पर्धा आहे सुपर हिट. आणि मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू गणिक 31 धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू होता पूर्णपणे लाईन मिस केली संदीप सांबरे याने. यावेळेस डॉट बॉल येत असताना निराशा आहे नंदन विश्वकर्मा, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती फर्स्ट स्पेलमध्ये
विश्वनाथ जाधव खूप खर्चिक ठरला गेला आतापर्यंत 37 धावा या स्कोर कार्डवर 4 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडू आहे. पंच वळतायत आपल्यापर्यंत. एकंदरीत बघायचं झालं तर नोचा इशारा आय थिंक पंचांनी दर्शवला आहे, कारण की जास्तीत जास्त बाउन्स आढळले गेलेत. आणखी एक 1+1 फ्री हिटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन आहे. जाधव स्पोर्ट्सचा पिक्चर आहे सुपर हिट. नेक्स्ट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट समोरच्या दिशेने फोर्सिंग स्टॉप लॉंग अप बघत राहिलेत. चेंडू मात्र निघून गेलाय. पुन्हा एकदा एक फ्लॅट 6. काय फलंदाजी होते आणि विश्वास बसत नाहीये प्रेक्षकांना की विश्वनाथ जाधवची ही गोलंदाजी त्याच पद्धतीची आहे का. 45 धावा आतापर्यंत 41 धावेंचं हे षटक राहिलंय आणि त्यामध्ये आणखी एक धाव. म्हणजे जवळजवळ पावसाळी रबर क्रिकेटमध्ये हे सर्वाधिक महागडं षटक असावं यंदाच्या हंगामातील, ज्यामध्ये आहेत 42 धावा तब्बली. म्हणजे आपण नॉर्मली विचार करतो ना की 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आल्यावर सुद्धा 36 धावा होत आहेत. इथे 6 चेंडूंमध्ये अगदी आपण बघू शकतात 42 धावा. आज दिवस नाहीये असंच म्हणावं लागेल. जे काही घडले ते नक्कीच विसरून जावं लागेल. विश्वनाथ जाधव याला एक मोठं नाव आहे. एकंदरीत 41 धावेंचं षटक राहिलं. बापरे बाप. सर्वांना मात्र हेच प्रश्नचिन्ह पडले की विश्वनाथ जाधव आहे की दुसरा खेळाडू. असं होतंय कधी कधी क्रिकेटमध्ये. या सर्व गोष्टी आपल्याला फेस करावे लागतात. आणि मी म्हटलं ये दुनिया है मेरे यारो, जब तक जिंदा है तब तक निंदा है. आतापर्यंत 46 धावा स्कोर कार्डवर जय विश्वकर्मा नव्याने गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून कमबॅक करावं लागेल गावदेवी धानिव या संघाला. आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळ करणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. 46 धावा स्कोर काढावं लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. आखोटप्प्याचा चेंडू नंदन विश्वकर्मा फ्रेम मध्ये येत आहेत. यावेळेस झेल टिपला गेलाय. कमबॅक झाले नो डाऊट. परंतु संदीप सांबरे याचं कौतुक करावं लागेल. काय फलंदाजी केली आहे. धावचीतच्या रूपाने निलेश सांबरेला बाद तर केलं होतं, परंतु यावेळेस संदीप सांबरेने दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही. आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली संदीप याने आणि बाद होऊन तंबूच्या आशेला. संदीप याचा वैयक्तिक विचार करायचा झाला तर तब्बल 31 धावा त्याच्या बॅट मधनं आल्या, ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकार आपल्याला बघायला मिळाले. आतापर्यंत धावफलक आहे 46 अंकांवर. हे षटक ॲक्युरेट हाताळणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. जे काय घडले ते महत्वपूर्ण नाही आहे. इथून या षटकामध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर फलंदाजी आहे गावदेवी धानिव संघाकडे की या धावेपर्यंत ते पोहोचू शकतात. इथून नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर फैजान याला सुद्धा आपण बघताय. वालीव प्रीमियर लीगच्या माध्यमातून 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोठवण्याचा कारनामा या फलंदाजाच्या नावावर सुद्धा आहे. तोच फलंदाज फैजान मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आतापर्यंत 46 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 41 धावेंचं षटक यंदाच्या हंगामामधील अगदी विश्वनाथ जाधव बिलीव्ह करत नाहीयेत. परंतु मी म्हटलं की खेळाडू चांगला आहे, आज दिवस चांगला नाही आहे. एक दिवस खराब झाला म्हणून खेळाडू खराब होत नसतो. खेळाडू मित्रांनो, यावेळेस 46 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. जय विश्वकर्मा आपला अनुभव पूर्णपणे पणास लावलाय. चांगला टप्पा, चांगली लाईन आहे. हा टप्पा खूप महत्वपूर्ण. जिथे तुम्ही टप्पा चुकला समोरचा फलंदाज फायदा घेणार, कारण की ही खेळपट्टी त्याच पद्धतीने आहे. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले जर खेळायचं असेल तर योग्य त्या पद्धतीने रेडी होणं, सज्ज होणं महत्वपूर्ण गोष्ट आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा वळवलंय इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः जय विश्वकर्मा फील्ड करतायत. एकच धावेवर समाधान. स्ट्राईक रोटेट केली गेले फैजानच्या माध्यमातून. एकेरीच्या साह्याने धावफलक 47 या अंकांवर. काय कौतुक करावं लागेल जय विश्वकर्मा याचं. अगोदर 41 धावेंचं षटक बघितलं तर या षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. फक्त आणि फक्त सिंगल दिले, म्हणजेच कमबॅक झाले गावदेवी धानिव संघाकडनं. आतापर्यंत स्कोर कार्ड आहे 47 अंकांवर. यावेळेस ऑन साईडला अशरफच्या बॅट मधनं आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला एन्जॉय करत होता संदीप सांबरे याची बॅटिंग, परंतु तो बाद झाल्यानंतर अशरफ याच्या बॅट मधनं सुद्धा खूप चांगला पिकचा फटका बघायला मिळाला. चेंडू क्लिअर होत असताना 6 धावेंकरिता आणि स्कोर कार्ड 50+53 या अंकांवर. सुपर फलंदाजी. यावेळी षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशराईज व्हाईटचा इशारा पंच सतीश राजभर दर्शवत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळते. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 54 या अंकांवर. 54 रन्स ऑन कार्ड, 54 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आखोटप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नीरज खलवा वेगाने पुढे सरसावलाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. जोपर्यंत थ्रो आलाय, फेकी आलाय, तोपर्यंत आपण बघू शकता 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि जिथे तिसरी धाव घेण्याकरिता फलंदाज पुढे आले होते, फलंदाजाला बाद व्हावं लागेल.
सो या 2 धावा मिळत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला. एकंदरीत 56 या अंकांवर आणि इथून विजयी होण्याकरिता लक्ष असेल 57 धावेंचं. करण माळी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सो प्लीज आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जी आपली मॅन ऑफ द मॅच आहे ते आपण घेऊन जायचं आहे, कारण की दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालणं बंधनकारक आहे. 56 धावा झाल्या. 57 धाव्यांचं टार्गेट हे समोर आहे. बघा लेखाजोखा आपण चेक करतोय. पहिला षटक जे हाताळलं नंदन विश्वकर्मा याने फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या, परंतु जिथून आपण बघू शकता दुसऱ्या षटकामध्ये विश्वनाथाला एक मोठा उलटफेर बघायला मिळाला. संदीप सांबऱ्याची अटॅकिंग फलंदाजी आणि जिथे आपण बघू शकता 41 धाव्यांचं जे षटक त्यामध्ये 5 उत्तुंग षटकार बघायला मिळाले. त्यानंतर जय विश्वकर्मा आला. जय विश्वकर्मा याने चांगलं कमबॅक केलं सुरुवातीच्या 3 ते 4 चेंडूंवर, परंतु 5व्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर एक वाईट चेंडू सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे 10 धावा त्या षटकामध्ये. तब्बली 56 धावा झाल्यात. 57 धावेंचा पाठलाग हा करावायचा आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की कालच्या दिवसामध्ये 51 धावा या पाठलाग सुद्धा व्यवस्थित आणि सुरळीतपणे जाणार होता आणि तो पाठलाग खास करून हितांश 11 अर्णाला संघाने करून दाखवला कालच्या दिवसामध्ये. तर आजच्या दिवसामध्ये तो उलटफेर होईल का याकडे मात्र लक्ष असेल, कारण की आतापर्यंत तरी 40+ धावा भरपूर सामन्यामध्ये डिपेंड झाल्यात. या स्पर्धेचा तो आतापर्यंतचा लेखाजोखा आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून गावदेवी धानिव संघ मोठं नाव आहे. विश्वनाथ जाधव 41 धावेंचं षटक हाताळलं, परंतु जे काय घडले ते महत्वपूर्ण नाही. इथे तुम्हाला एक संधी जरी बंद केली तरी सुद्धा देवेने दुसरी संधी दिली, म्हणजेच ते आहे फलंदाजी. फलंदाजीच्या जोरावर तुम्ही आपल्या संघाला चांगलं योगदान द्या. मॅच चालू आहे, सामना ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतर होणारा सामना बोफास वसई फाटा संघाचा कर्णधार या आणि ब्रह्मेश्वर कळम संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला मोफस वसेपाडा संघाचा कर्णधार या आणि ब्रह्मेश्वर कळम संघाचा कर्णधार. चला प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार या. बघा यस, ब्रह्मेश्वर कळम संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला ब्रह्मेश्वर कळम संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मोफस वसेवाडा संघाचा कर्णधार या. चला करण माळी आपण सुद्धा यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता आणि लक्षात असू द्या ज्यांची आम्ही नावं पुकारतायत तेच खेळाडू या ठिकाणी येतील, कारण की लाईव्ह क्रिकेट आहे. नियम आणि नियमावली रुपेश जाधव सातत्याने फॉलो करतायत, म्हणूनच ही सक्त ताकीद आहे प्रत्येक खेळाडूला. करण माळी यांचा या ठिकाणी आपण बघू शकताय मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन सन्मानित केलं गेलंय. सावली क्रिएशन लाईव्हच्या माध्यमातून हे टी शर्ट स्पॉन्सर्ड झालंय या स्पर्धेकरिता. व्हेरी वेल प्लेड. 30 धावेंची एक जबरदस्त इनिंग करण माळी यांनी आकारली आणि आपल्या संघाला विजय करून दिला. चला मोफस वसेवाडा संघाचा कर्णधार या शोभा. चला आपण लवकरात लवकर पोहोचायचंय. कॉंग्रॅच्युलेशन करण माळी. छप्पन धावा झाल्यात. 57 धाव्यांचा पाठलाग हा करावायचा आहे. एक मोठा उलटफेर पुन्हा एकदा तेजल 11 वालिव हा संघ सुद्धा अगदी आपण बघू शकताय मोठ्या टुर्नामेंट खेळण्याकरिता खास करून ओळखला जातो. निलेश सांबरे जरी सुद्धा धावजीच्या रूपाने बाद झाले तरी सुद्धा काय अफलातून फलंदाजी संदीप सांबरे याने करून दाखवली. जबरदस्त 5 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाले. धावफलक एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलाय, परंतु अर्धा पल्ला पार केला. अर्धा पल्ला अजून जर पार करायचा असेल तर इथून गोलंदाजी सुद्धा त्याच ताकदीची होणं गरजेची गोष्ट आहे. बघा आता पुन्हा एकदा सिच्युएशन त्याच पद्धतीने आहे. अगोदर गोलंदाजी करत होता विश्वनाथ, बॅटिंग करत होता संदीप. आता संदीप गोलंदाजी करतोय आणि विश्वनाथ आहे स्ट्राईकला. हेच क्रिकेट आहे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, बाल बच गए असंच म्हणावं लागेल. धावत पळत सुटले होते. लेग बाईटचा इशारा आलाय. पंच सतीश राजभर दर्शवत असताना सिंगल आले आणि ही सिंगल थोडीशी धोक्याची ठरली असती. चला मोफास वसेफाटा संघ, चला आपण प्लीज लवकरात लवकर या, क्विकली या.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस सुसज्ज होईल. संदीप ऑन साइडला फोर्स केलाय. एक धावच यावेळेस आपण बघू शकता कंप्लीट केली गेली. सरासरी बघायची झाली तर प्रत्येक षटकागणिक जवळजवळ 19 ते 18 म्हणजे 18 ते 19 धावा तुम्हाला घेणं बंधनकारक असेल. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 2 चेंडू गणिक 2 धावा दिल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संदीप सांबरे. मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव एक मोठं नाव आहे. नावास कामगिरी करावी लागेल, परंतु आतापर्यंत स्ट्रगल झालंय मैदानाच्या आतमध्ये. हलक्याशा हाताने एक धाव खेळण्याचा प्रयत्न, एक धाव येते. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 3 रन्स ऑन कार्ड. 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी संदीप सांबरे हाताळत असताना 3 चेंडूवर नियंत्रणयुक्त गोलंदाजी बघायला मिळाले. जय विश्वकर्मा फलंदाज. यावेळेस ऑन साइडला खूप चांगला फटका इंटू द गॅप मध्ये चेंडूला वळवलाय. पंच वळतायत, पंचांचा इशारा. 6 धावा जय विश्वकर्माच्या बॅटमधनं. एक जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. 6च्या साह्याने धावफलक 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन कार्ड. अखेरकार 4थ्या चेंडूवर एक मोठा फटका येत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्ज होईल. आणखी एक फटका ऑन साइडला खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. उसळी घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न. जीवनदान मिळतं यावेळेस जय विश्वकर्मा याला. एक षटकार आला होता, तदनंतर आपण बघू शकता जीवनदान मिळतंय. सिंगल आले. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन कार्ड. 10 धावा. चला मुफास वसईपाडा संघ आपला कर्णधार पाठवा लवकरात लवकर प्लीज. शेवटचा अंतिम चेंडू आहे. फोर्स करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल नसणार आहे. युवेट म्हणून सांगितलं जात आहे. फेकी थोडीशी स्वेअर झाली होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चांगलं कलेक्शन आणि चांगली गोलंदाजी करून दाखवले संदीप सांबरे याने. पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात त्या म्हणजेच 11. या अगोदर पहिल्या षटकामध्ये नंदन याने 4 धावा ते 5 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये आल्या 11 धावा. आता दुसरं षटक जे असेल ते अतिशय निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जवळजवळ जेवढ्या धावा कमी पडल्या तेवढ्या धावा मारणं खूप महत्वाची गोष्ट. जे फटके उत्तुंग पद्धतीने मारले होते संदीप सांबरे याने, ती भूमिका कुठल्या तरी फलंदाजाला घ्यावी लागेल आणि विश्वनाथ जाधव याच्याकडे ती खाती आहे. नमो चषकातील फलंदाजी आता सुद्धा आठवते. काय जबरदस्त बॅकलिपचा उपयोग करून ते षटकार मारले होते ओव्हर द कव्हर्स. त्यानंतर एक फटका जो व्हायरल झाला होता सुप्रीमो ट्रॉफी मध्ये, ज्याला आपण पल्लू स्कूप म्हणून सुद्धा दर्शवतो, त्यानंतर सुपला स्ट्रोक म्हणून सुद्धा दर्शवतो, त्या पद्धतीने तो स्ट्रोक आतापर्यंत तरी जागा झालाय मैदानाच्या आतमध्ये. परंतु ते होतं टेनिस क्रिकेट. आता आपण पावसाळी रबर क्रिकेटमध्ये आहोत. सलमान या ठिकाणी उपस्थित आहेत. चला नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघ उपस्थित झालेत. या आपण नाणेफेकीच्या दिशेने वळूयात. तीन षटकांचा सामना असेल. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय मुफास वसईपाडा या संघाने आणि त्यांचं एक रहस्य आहे. नाणेफेकीचा कॉल जिंका, बॅटिंग घ्या आणि बॅटिंग घेतलंय सो ब्रह्मेश्वर कळम संघाला गोलंदाजी करावी लागेल. 12 धावा स्कोर कार्ड लागलाय. 12 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस ऑन साइडला चेंडूला वळवलाय. खूप चांगला फटका. स्ट्रोक एक्झिक्युशन प्रॉपरली आहे. याच फटक्यांची गरज आहे. ये दिल मांगे मोर. अजून काही फटक्यांची गरज गावदेवी धानिव या संघाला, कारण की दिल्ली खूप दूर आहे. 18 धावा या स्कोर कार्ड लागल्यात 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. हेच ते निर्णायक षटक. ज्या पद्धतीने मी म्हटलं की दुसऱ्या षटकामध्ये धावा खोऱ्याने आल्या होत्या, तर अशरफ मात्र ती चुकी करेल का? कारण पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा अशरफ गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होईल. स्ट्रायकरला बॅटर मिस्टर जय विश्वकर्मा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस्तमिक आहे. मारायचं होतं लॉंगरला, परंतु चेंडू निघून गेला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. दुसऱ्या धावीकरिता फोर्स झालाय. फेकी स्क्वेअर झालाय. स्क्वेअर फेकीचा फायदा घेताना बघायला मिळतील का? अशरफ स्वतःच्या गोलंदाजीवर फील्ड करतायत. 3 धावा येत आहेत. तिहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 21 या अंकांवर. 21 रन्स ऑन कार्ड. 21 धावा. अजून सुद्धा 9 चेंडू शिल्लक आहेत विजयी होण्याकरिता. अजून सुद्धा बघायचं झालं तर 36 धावेंची गरज आहे. 9 बॉल्स रिमेनिंग, 36 रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ जाधव आज स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत चेंडू बॅटच्या रेंज मध्ये येत नाहीये. टायमिंग थोडंसं होत नाहीये.
हे सिंगल येते, सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन कार्ड, 22 धावा. पाऊस आता आपण बघू शकता संध्याकाळच्या सत्रामध्ये दाखल झालाय. सकाळच्या सत्रापासून थोडासा मात्र कमी होता. यावेळेस चेंज ऑफ पेस केला, ओळखलं जय विश्वकर्मा याने आणि चेंडूला फेकून दिलं खूप सुरेख पद्धतीने 6 धावींकरिता आणि 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 28 या अंकांवर. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 28 धावा या स्कोर कार्डवर. अजूनही विजयाकरिता 29 धाव्यांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण म्हटलंय आणि क्रिकेटचं परिभाष्य म्हणायचं झालं तर इट्स अ अनसर्टन्टी गेम. वेगाने पाऊस दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. ओहो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर स्किड झाला, जे साहजिक आहे कारण की पावसाचं शुभ आगमन आहे आणि पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर हा विकेट थोडासा स्किडी होतोय. सो 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 28 या अंकांवर. इथून विजयी व्हायचं असेल तर लक्ष्य असेल 6 चेंडू आणि 29 धावा. 6 balls remaining, 29 required to win. 4 ते 5 मोठे फटके खेळावे लागतील. विश्वनाथ जाधव, जी व्हील पॉवर थोडीशी कमी झाले, आत्मविश्वास थोडासा वाढवावा लागेल कारण की 5 मोठे फटके खेळणं विश्वनाथ जाधव कठीण गोष्ट आहे, परंतु नेहमीच सोपी करून दाखवलंय. सुरुवातीच्या कालामध्ये नक्कीच विश्वनाथ जाधव याचा एक रेकॉर्ड सांगू इच्छितो. जेव्हा त्याने सुरुवात केली होती तेव्हा वाडामध्ये एक स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये लगातार 27 षटकार मारले होते या खेळाडूने. ठीक आहे, 6 चेंडू आणि 29 धावेंचं लक्ष. इथे 27 षटकारची नाही तर इथे मात्र आपण बघू शकतायत संघाला खास करून 29 धावींची गरज आहे आणि 29 धावा करायच्या असतील तर विश्वनाथ जाधव याला 5 मोठे फटके खेळावेच लागतील. वसंत सांबरे याला आणलं होतं गोलंदाजी ट्रॅकवर, परंतु एन मोमेंटला संदीप सांबरे याने थोडासा गोलंदाजी फिगरमध्ये चेंज केलाय. निलेश सांबरे या गोलंदाजाला आणलंय शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता. थोडासा हा चेंज केला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. बघायचा हा चेंज संघाच्या माध्यमातून यशस्वी होतोय का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज. राऊंड विकेटने पहिला फटका. आम्ही म्हटलं होतं विश्वनाथ जाधव आठवावे लागतील ते 27 षटकार आणि आता पॉइंटच्या डोक्यावरनं एक जबरदस्त प्रहार. एवढा प्रचंड पाऊस पडत असताना सुद्धा पीक केलं या चेंडूला. सुपर स्ट्राईक. अजून सुद्धा 23 धाब्यांचं लक्ष. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5. ॲक्युरेट पोहोचवले गेलेत. 22 धाब्यांचं लक्ष अजून सुद्धा. ऑन साईडला बॅकलिप थोडीशी खाली राहिली. चेंडू मात्र त्या पद्धतीने थोडासा चांगला नव्हता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा पाण्याचा फवारा उडतोय आणि तेच कारण आहे. अजून सुद्धा 21 धाब्यांचं लक्ष हे समोर असेल. 21 धाब्यांचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि इथे हळूहळू बघायचं झालं तर या सामन्यामध्ये हावी होत असताना तेजल 11 वालिव्हा संघ पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला होता, तदनंतर एक वाईट चेंडू हाताळला, परंतु तदनंतर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलयुक्त बघायला मिळाली. हेच कारण आहे की निलेश सांबरे स्वतःवर जिम्मेदारी घेतली. म्हणून जगभरातील सर्वात महत्त्वाचं टॉनिक काय आहे तर ती आहे जबाबदारी आणि त्या जबाबदारीने खेळ होत असताना 6 धावा येत आहेत. 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय एकंदरीत 44 या अंकांवर. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2 आणि हे भाष्य करू शकत नाही की या धावा होतील की नाही, कारण की या खेळपट्टीवर कालच्या दिवसामध्ये सुद्धा बघितलं, आजच्या दिवसामध्ये सुद्धा बघितलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. तू मे बघायला मिळाली. धावचीच्या रूपाने वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून.
म्हणजे अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 2 चेंडूंमध्ये 12 धावा करायच्या आहेत. पंचांनी जो डिसिजन दिलाय तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. सतीश राजभर त्या ठिकाणी मात्र स्थित आहेत आणि ते दर्शवत आहेत की या ठिकाणी वाईडचा इशारा दिलाय. म्हणजेच येणारे 2 चेंडू आणि महत्वाची गोष्ट विश्वनाथ जाधव स्ट्राईकला आहे. इथून 2 मोठे फटके खेळणे गरजेची गोष्ट आहे. म्हणून मी म्हटलं की मागील काही दिवसापासून असं काही घडतंय की जे कृत्य आहे जे दृश्य आहे ते आपल्या डोळ्यांसमोर आहे. 2 चेंडू 12 धावा. आता पूर्णपणे संधी ओपन झाले. निलेश सांबरे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे पूर्णपणे अगदी आपण बघू शकतायत. विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा फोर्स झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा निलेश. बॅटची एज लागले आहे. आता जिगजयी होण्याकरिता 1 चेंडू आणि 11 धावेंचं लक्ष हे समोर आहे. म्हणूनच ते षटक थोडंसं अंतर ठरलं. विजय आणि पराभव मधील आतापर्यंत तरी आपण बघू शकतायत खूप चांगल्या स्थितीमध्ये तेजल 11 वालिव संघ. 45 धावा या स्कोर कार्डवर अतिशय चांगल्या पद्धतीने फाईट तर दिली होती गावदेवी धानवी संघाने, परंतु जास्तीत जास्त धावा या स्कोर कार्डवर आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्याचाच परिणाम या सामन्यामध्ये कुरघोडी करतोय तेजल 11 वालिवचा संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू दिलीप सांबरे, संदीप सांबरे अँड ऑल कंपनी. खूप चांगल्या पद्धतीने खेळ खेळला गेला आणि या सामन्यामध्ये मात्र वॉन होत असताना आणि गावदेवी धानवी हा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर जातोय आजच्या दिवसातून. चला नेक्स्ट मॅच लगेच ऑन करा मैदानाच्या आतमध्ये. वसंत सांबरे आपण समालोचन कक्षेशी संपर्क साधायचा आहे. वसंत, अरे फ्री को फील्डिंग